आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 69वा महापरिनिर्वाण दिन आहे। त्यानिमित्त दादर येथील चैत्यभूमीवर अभिवादनासाठी जनसागर लोटला आहे। वैमानिक आणि केबिन कर्मचाऱ्यांना पुरेशी विश्रांती मिळावी याकरिता डीजीसीएनं आखून दिलेल्या नव्या वेळापत्रक आता रद्द केल्याची घोषणा केलेली आहे। या नव्या वेळापत्रकाची नीट अंमलबजावणी न झाल्यामुळे इंडिगोच्या विमान सेवेचा फज्जा उडाल्याचं चित्र आहे। याचा मोठ्या प्रमाणावरती फटका विमान प्रवाशांना सुद्धा बसतानाचं चित्र आहे। पुढील 3 दिवस इंडिगोचं कुठलंही बुकिंग होणार नाहीये। इंडिगोच्या काउंटरवरून प्रवाशांना ही माहिती देण्यात आल्याचं प्रवाशांनी सांगितलेलं आहे। इंडिगोच्या विस्कळीत विमानसेवेमुळे खासगी विमानसेवा अव्वाच्या सव्वा भाडे आकारत असल्याचं सुद्धा चिन्ह आहे। त्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होतीये। नाशिकच्या मनपाच्या प्रस्तावित वृक्षतोडीला आज मनसे विरोध दर्शवणार आहे। तपोवनात मनसेच्या चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकर उपस्थित राहणार आहे। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तपोवनात साधुग्राम उभारलं जाणार आहे। राज्य सरकारला 1 वर्ष पूर्ण झालेलं असताना नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला अनोख्या पद्धतीने शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत। शहरातील लाडक्या बहिणींनी देवाभाऊ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फडणवीस यांचा केक कापत पुढील वाटचालीसाठी त्यांना विशेष शुभेच्छा दिल्या। शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज 30 जून 2026च्या आत माफ करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले। कर्जमाफी केवळ थकीत कर्जदारांची होते, हा अनुभव आहे। राज्यामध्ये सध्या ऊस गळती हंगाम सुरू आहे। ऊसाला रास्त पहिली उचल आणि भाव मिळावा यासाठी किसान सभा आणि ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं राज्यभर आंदोलन सुरू आहे। राज्यभरातील सहकारी संस्था निवडणुका या पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात यावा। स्थानिक निवडणुका होईपर्यंत निवडणुका पुढे ढकलल्या जाणार असून सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुका मात्र वेळेतच होणार असल्याची माहिती मिळते। इंडिगोच्या कोलमडलेल्या सेवेचा नागपुरातही परिणाम झाला। नागपूर विमानतळावरून 2 दिवसांमध्ये अनेक उड्डाणं रद्द करण्यात आली आहे। हज यात्रेसाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांना सुद्धा मुंबईला पोहोचण्यासाठी उड्डाण उपलब्ध नसल्यानं खासगी ट्रॅव्हलच्या माध्यमातून मुंबई गाठावी लागली आहे। नाशिकच्या शिवशक्तीनगरमध्ये 4 चाकी घरामध्ये घुसलेली आहे। अपघातामध्ये महिला गंभीररीत्या जखमी झाली असून पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे। नागपुरात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। अधिवेशनाला 7000 पोलिसांची सुरक्षा असणार असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून सुरक्षेसंदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार आहे। मुंब्रा इथं टोविंग केलेल्या दुचाकी मालकानं बळजबरीनं खाली उतरवण्याचा प्रयत्न केला। दोन्ही दुचाकी खाली पडल्या आणि त्यांचं नुकसान झालं। त्यानंतर वाहतूक विभागाच्या पोलिसांनी नुकसान भरपाई देऊन माफी मागितली। भिवंडी तालुक्यातील आलिमघर इथं गावठी दारूचा 1 लाख रुपयांचा साठा हस्तगत करण्यात आलेला आहे। या प्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। नाशिकमधील बार फायरिंग प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी भूषण लोंढे आणि प्रिन्स सिंग यांना नेपाळ बॉर्डरवरून अटक करण्यात आलेली आहे। त्यानंतर दोन्ही आरोपींना नाशकामध्ये आणण्यात आलेलं आहे। इंडिगो विमानांचं उड्डाण रद्द झाल्यानं देशभरातील प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतोय। गायक राहुल वैद्यला सुद्धा याचा फटका बसला असून विमान रद्द झाल्यानं राहुल गोव्यात अडकला, तर विमान प्रवासासाठी खर्च केलेल्या 4 लाख रुपयांचं सुद्धा नुकसान झालं। राज्य शासनाच्या बाजार समिती सेवाविषयक निर्णयाविरोधात नाशिकमधील व्यापाऱ्यांनी बंद पुकारलेला आहे। नाशिकमधील सर्व धान्य आणि किराणा व्यापाऱ्यांनी दुकानं बंद ठेवत निषेध दर्शवला। इंडिगो विमान रद्द झाल्यानं मुंबई विमानतळावर अडकलेल्या प्रवाशांना काँग्रेसचे खासदार वर्षा गायकवाड यांनी अल्पोपहार वाटप केलेला आहे। यावेळी विमान कंपन्यांना सुद्धा तिकिटाच्या भाड्यासाठी खूप जास्त शुल्क आकारतायत आणि हा मुद्दा लोकसभेमध्ये उपस्थित करण्याचं वक्तव्य सुद्धा वर्षा गायकवाडांनी उपस्थित केलं। मतमोजणी 21 डिसेंबरलाच होणार आहे असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आलेला आहे। त्यामुळे नागपूर खंडपीठाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून कायम ठेवण्यात आलेला आहे। इंडिगो विमान कंपनीला पायलट कमतरतेचा सामना करावा लागतो। त्यामुळे नागपूरच्या विमानतळावरून गेल्या 2 दिवसांमध्ये 10 पेक्षा सुद्धा जास्त उड्डाणं रद्द करण्यात आली असून त्यामुळे आता प्रवाशांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागतोय। देशभरामध्ये विमानसेवेचा बोजवारा उडालेला असून पुणे विमानतळावर सुद्धा मोठा गोंधळ प्रवाशांना सहन करावा लागतोय। पुणे विमानतळावर 10 विमानं उभी राहण्याची सोय असताना सुद्धा 10 पैकी 9 ठिकाणी केवळ इंडिगो विमानं उभी राहत होती। याचा फटका विमान कंपन्यांना बसलेला आहे। पुण्यातील भोर नगर परिषदेची निवडणूक पार पडल्यानंतर ईव्हीएम स्ट्रॉंग रूमला पोलिसांचा खडा पहारा मिळतोय। कोणती अनुचित प्रकार घडू नये यासाठी 24 तास पोलीस तैनात करण्यात आले।